विजयनगरमध्ये थामाने त्या मूर्तीला आपल्या राजमहलमधून काढून टाकलं होतं. अपमानित करून तिला तलावामध्ये टाकलं होतं आणि राजमहल चंद्रकांत किल्ल्याला हॉटेल चंद्रकांत किल्ल्यामध्ये परिवर्तित केलं होतं. त्याच हॉटेलमध्ये रणजितच्या लग्नाच्या वेळेला भयानक घटना चालू झाली, ज्यामध्ये गावातले सगळ्या बायकांना प्रेतनी गायब केलं. सर्व बायकांना शोधताना रणजितचाही मृत्यू झाला. त्या काही दिवसानंतर सर्व बायका स्वतःहूनच परतल्या, पण त्यांचे वागणं हे वेगळं होतं. सोनोग्राफी केल्यानंतर समजलं की त्यांच्या पोटामध्ये शैतानी बाळ होतं. आता समोर विजयनगरची सगळीच लोकं घाबरली होती, चिंतित होते, कारण त्यांच्या बायका, सून आणि मुलींच्या पोटामध्ये शैतानी बाळ पाळत होतं. प्रधानजी, आता काहीतरी उपाय करावा लागेल. गावातल्या बायकांच्या सगळ्या पोटात तो राक्षसी मुलगा आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा हे राक्षसी मुले पैदा होऊन आपल्या पूर्ण गावाला त्रास देतील. जर तुम्हाला गावाची रक्षा हवी आहे तर त्या तलावातल्या मूर्तीला परत काढून, जर यामुळे गावाची रक्षा होणार असेल तर मी असंच करेल. पण त्याला काढणार कोण? जर तो वेताळ सगळ्यांना गायब करत आहे तर तो मलाही गायब करेल. त्याला मीच तलावात टाकलं होतं ना, तर मीच तलावातून बाहेर काढेल. प्रधान आणि काही लोक तलावाच्या किनाऱ्यावरती उभे होते. धामासोबतच काही लोक तलावामध्ये मूर्ती शोधत होते, पण सगळ्यांचे पाय भीतीने कापत होते. ही सगळेजण पूर्ण दिवस मूर्तीला शोधत होते आणि संध्याकाळ व्हायलाच आली, पण मूर्ती शेवटी नाही भेटली. इथे मूर्ती नाहीये, इथे पण नाहीये. मला पूर्णपणे लक्षात आहे, मी याच तलावात मूर्ती फेकली होती, पण आता भेटत का नाहीये? बहुतेक ती गायब झालीये. मला तर वाटतंय तोच वेताळ पूर्ण गावापासून आपल्या अपमानाचा बदला घेत आहे. होऊ शकतं. आता उपायच काय आहे? आता पूर्ण गावाला वेताळाच्या अपमानाची किंमत चुकवावी लागेल. प्रधान धामासोबत आणि गावातली लोक सगळेजण तलावामधून निघून आपल्या घरी येतात. थामा आपल्या घरी पोहोचतो आणि बघतो की त्याची बायको समीक्षा रक्ताची उलट्या करत होती. समीक्षा, काय झालं तुला? काय झालं समीक्षा? धामाची आवाज ऐकून समीक्षा आपलं डोकं 360 डिग्रीने फिरवते आणि थामाला हसत हसत बघते. तुम्ही आलात. काय झालं तुला समीक्षा? माझी डोहाळे जेवण करून द्या ना. ते तर 7व्या महिन्यात असतं ना. माझा 7वा महिना चालू आहे. तू गपचूप जाऊन झोप. माझं डोहाळे जेवण करून द्या ना. थामाचं ओरडणं ऐकून समीक्षा रडायला लागते आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या जाग्यावरती रक्ताचे थेंब येतात. समीक्षाला रडताना बघून थामा तिला मिठीत घेतो, पण त्याचा चेहरा भीतीने कापत होता. शांत हो, उद्याच तुझं डोहाळ जेवण करून टाकतो. समीक्षा झोपून जाते, पण थामाला झोप नाही येत. माझ्याचमुळे पूर्ण गाव बर्बाद होईल. जर मी त्या राजमहालातून ती मूर्ती तलावात फेकली असती आणि ना विजयनगरवरती ही नौबत आली असती. हे विचार करता करता थामा राजमहल चंद्रकांत किल्ल्याच्या जवळ जातो, जिथून त्याने ती मूर्ती हटवली होती. धामा त्या खोलीपर्यंत पोचतो जिथे त्या बेतालच्या मूर्ती ठेवली होती आणि सगळीकडे तो निरखावून बघतो. तिथे त्याला एक जुनी नेमप्लेट दिसते, जिथे काहीतरी लिहिलं होतं. महाराज रुद्र प्रताप के कर कमलों से साल 1885 में स्थापित. याचा अर्थ या मूर्तीची स्थापना 1885 मध्ये झाली होती. मला 1885चं पूर्ण विवरण काढावं लागेल. थामा राजमहलच्या ग्रंथालयामध्ये जातो आणि सर्व 1885च्या पुस्तकांना बघायला लागतो. बघता बघता त्याला 1885चे पुस्तक भेटतात, जिथे मूर्ती स्थापनाचं पूर्ण विवरण दिलं होतं. धामा पूर्ण विवरण घेऊन प्रधानच्या जवळ जातो. तुम्ही बरोबर बोलत होतात प्रधानजी. ती मूर्ती मी फेकून खूप मोठी चूक केली. मी मूर्ती स्थापनेचं पूर्ण विवरण काढलंय. मला तरी सांगा, घन्या जंगलामध्ये हे बसलेलं विजयनगर खूप वर्षांपासून तंत्रमंत्रच्या रहस्यांचं केंद्र राहिलेलं आहे.
18व्या शताब्दीमध्ये आमचे पूर्वज रामसिंग यांनी बाजूच्या राज्याविरुद्ध युद्ध छेडलं होतं. रामसिंग युद्ध जिंकणारच होते, पण दुसऱ्या राज्याने आपण हरणार असं बघून तंत्र आणि मंत्रांची मदत घेतली. आणि मग बाजूच्या राज्याच्या एका राक्षसी शक्तीने म्हणजेच पेतोच्या समूहाने आपल्या राज्यावरती हमला बोलला. ते प्रेत रात्रीतच लोकांना आजारी पाडत होते, शेतांना नष्ट करत होते. उद्देश गावाला एकदम बर्बादीच्या रस्त्यावरती आणून सोडलं. मुलं रात्री ओरडत होते आणि सकाळी होऊस तर घरामध्ये मृत्यूंच्या सावल्या दिसायला लागायच्या. हे सगळं बघून गावातले लोक एकदम घाबरून गेले होते आणि राजा रामसिंग सुद्धा असहाय असल्यासारखा अनुभव घेत होते. तेव्हाच गावातले प्रमुख तांत्रिक शिवानंद, त्यांना विजयनगरचं महान सिद्ध पुरुष बोललं जात होतं, त्यांनी पुढे येऊन जिम्मेदारी घेतली आणि रात्रीच्या वेळी कब्रिस्तानात गेले आणि त्यांनी वेताळ सिद्धी मंत्राचा जाप चालू केला. भेतालेश्वराय काल रात्री तमसोनाशाय, भेतालेश्वराय काल रात्री तमसोनाशाय, भेतालेश्वराय काल रात्री तमसोनाशाय. तासांच्या साधनानंतर एका जुन्या शवामध्ये वेताळाची आत्मा उतरली. वेताळ एक चतुर आणि शक्तिशाली प्रेत होतं. तो या गावाची रक्षा कर आणि ह्या चुकीच्या शक्तींना पळव आणि त्या बदल्यात मी तुझी सगळी इच्छा पूर्ण करेल. तुला मुक्तीचा रस्ता दाखवेल. ठीक आहे, पण लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमचा शब्द मोडला तर मी स्वतः तुमच्या गावासाठी बर्बादी बनून येईल. त्या रात्री वेताळाने आपलं रौद्र रूप दाखवलं. तो प्रेतांच्या समूहावरती तुटून पडला. आणि गावामध्ये शांती वापस आली होती. आणि मग तांत्रिकाने गाववाल्यांना एकत्र केलं. हा वेताळ आता आपला रक्षक आहे. तुम्ही सगळे यांची पूजा करा. दर अमावस्याच्या रात्री एका बकऱ्याची बली द्या, ताकी याची शक्ती तशीच राहील. जर याची पूजा थांबली तर वेताळ क्रोधित होऊ शकतो. मी वेताळाला सन्मान देऊन राजमहालात एक विशेष कक्ष देतोय. गाववाल्यांनो, ही मूर्ती गाववाल्यांची आत्मा आहे. याचा अपमान कधीच नका करू. माझ्या पूर्वजांनी वेताळाची मूर्ती राजमहालात स्थापन केली होती. मीच त्याला तलावात फेकून दिलं. त्यांनी सांगितलं होतं की कुठला अपमान नका करू, आणि मीच अपमान केला. गावाच्या या स्थितीला मीच जिम्मेदार आहे. मी विचार केला की राजमहालाला हॉटेलमध्ये बदलून व्यापार करेल, पण मी लालचीपणामध्ये गेलो. आपल्याला तांत्रिकाला बोलून वेताळाची मूर्ती परत स्थापन करावी लागेल. प्रधानजी तांत्रिक शिवानंदचे वंशज तांत्रिक अभयनाथला बोलवतात आणि ते तालाबच्या किनाऱ्यावरती उभे होते. थामा त्याला आजपर्यंत झालेलं सर्व काही सांगतो. मी वेताळाच्या मूर्तीला याच तलावामध्ये फेकलं होतं. काही दिवसापूर्वी गाववाल्यांनी शोधलं, पण ती भेटलीच नाही. थांबा, मी माझ्या दिव्य दृष्टीने बघतोय. अभयनाथ आपले डोळे बंद करतात आणि मंत्र वाचायला चालू करतात. काही वेळानंतर अभयनाथ आपले डोळे उघडतात. त्या वेताळाला मुक्ती मिळाली आहे. आता त्याचं आवाहन परत करावं लागेल. अभयनाथ कब्रिस्तान जवळ जातात आणि समोर एक देह ठेवतो आणि बेताल सिद्धी मंत्र बोलायला लागतो. बेताळेश्वराय काल रात्री तमसोनाशाय. खूप वेळच्या साधनानंतर त्या बेतालची आत्मा त्या देहामध्ये येते. का बोलवलंय मला? मला क्षमा करा. मी तुमचा अपमान केला. माझ्या गावाची परत रक्षा करा. तुम्ही क्रोधित होऊन विजयनगरच्या बायकांच्या पोटामध्ये हे राक्षसांचं बीज जे टाकलंय त्याला नष्ट करा. मूर्ख, मी असं काही नाही केलंय. राक्षसी प्रेत आत्मांनी हे सगळं केलंय. मी थमा गावच्या रक्षेचा पूर्ण प्रयत्न केला, पण माझी पूजा न झाल्यामुळे मी कमजोर झालो होतो. त्यामुळेच त्या राक्षसी प्रेतात्मांनी मला हरवून त्या बायकांना गायब केलं आणि त्या प्रेतात्मांनी गावातल्या सगळ्या बायकांच्या पोटामध्ये ते राक्षसी बीज रोवलं. आता याचा काय उपाय आहे? आता एकच उपाय आहे. माझी मूर्ती स्थापित करा, माझी पूजा करा, मला बळी द्या, ज्याच्यामुळे मला शक्ती भेटेल. मगच मी त्या प्रेतात्मांचा संहार करू शकेल आणि त्यानेच मी त्या राक्षसी बीजांना नष्ट करून टाकेल.
ढोल नगाडे वाजत होते. तांत्रिक राजमहलमध्ये त्या बेतालची मूर्ती स्थापित करतात आणि समोर सगळ्या बायकांना एकत्र उभं ठेवतात आणि समोर आग जाळून बेताल सिद्धी मंत्र वाचायला चालू करतात. वेताळ सिद्धी देही शक्तिम उद्बोध्य गुंडबलम मम्मंत्रे सम्मानते. काही तासाच्या साधनानंतर सगळ्या बायकांच्या तोंडातनं काळा धुवा बाहेर येतो, जे त्या मूर्तीच्या तोंडामध्ये जातं आणि सर्व बायका बेहोश होऊन तिथेच पडतात. काही वेळानंतर सर्व बायका जेव्हा होशमध्ये येतात तर सर्व काही पहिल्यासारखं होऊन जातं. सर्वांनी आता भीतीदायक गोष्टी करणं बंद केलं होतं आणि गावातली सर्व माणसं खुश होऊन बेतालची पूजा करतात.